नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण सामाजिक व धार्मिक प्रबोधन पहा. मित्रांनो, हा टॉपिक जो आहे सर्व स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा टॉपिक आहे. यामध्ये पहा मित्रांनो, समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांनी लिहिलेले पुस्तक, त्यांचा जन्म यावर आधारित मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. हेच प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे कव्हर होणार आहेत. तर एकाच व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण संपूर्ण समाजसुधारक हा टॉपिक या ठिकाणी पाहणार आहोत. सामाजिक व धार्मिक प्रबोधन म्हणजेच मित्रांनो, पूर्वीच्या काळी भारतामध्ये जे काही विविध चालीरीती होत्या त्या मोडून काढण्याचं कार्य किंवा समाजाला एका प्रगतीपथावर आणण्याचं कार्य समाजसुधारकांनी कशा प्रकारे केलेले आहे, त्यांनी त्यासाठी कुठले माध्यमाचा वापर केला, कुठले वृत्तपत्र काढले, कुठल्या सामाजिक संस्था स्थापन केल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहिजे आहे. सर्व स्पर्धा परीक्षेला विचारला जाणारा महत्त्वाचा आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत IMP असलेला हा टॉपिक आहे. तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया. तर पहा, इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवी कल्पना, नवी तत्त्वज्ञान याचा प्रसार झाला. तसेच पाश्चिमात्य विचार संस्कृती याची भारतीयांना ओळख झाली. यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रामध्ये बदल झाला. पहा मित्रांनो, आपल्यावर इंग्रज सरकारचं राज्य होतं, म्हणजेच पाश्चिमात्य या क्षेत्रात या ठिकाणी राज्य होतं. तर ह्या पाश्चिमात्य क्षेत्रात आपल्यावर राज्य असल्यामुळे त्या ठिकाणची पहा मित्रांनो संस्कृती, त्याच्यानंतर पहा मित्रांनो आपल्यामध्ये धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रामध्ये काय झाले मित्रांनो बदल झाले. कारण की इंग्रजाची जी काही संस्कृती आहे किंवा इंग्रजाचे जे काही चालीरीती आहेत किंवा त्यांच्या समाजामध्ये जे काही प्रबोधन झाले किंवा शिक्षणामुळे त्यांच्या समाजामध्ये जी काही प्रगती झाली, समाज आर्थिक त्यांची आर्थिक प्रगती कशा प्रकारे झाली, त्यांची धार्मिक सुधारणा कशा प्रकारे झाली, यामुळे मित्रांनो भारतीय समाजामध्ये ज्या काही वेगवेगळ्या चालीरीती होत्या, जशा काय मित्रांनो पहा, पूर्वीच्या काळी कोणाला जर मूल होत नसेल तर त्याचं जे काही पहिलं मूल होईल ते बाळाला, म्हणजे जे काही पहिलं बाळ आहे ते कुठल्या तरी देवाला केलं जाईल अशा स्वरूपाचा नवस या ठिकाणी वाहिला जात होता. अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रथा मित्रांनो भारतीय समाजामध्ये होत्या. तर ह्या भारतीय प्रथा भारतीय समाजाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करत आहेत. अशी स्वरूपाची मित्रांनो आपल्याला कधी जाणीव झाली, तर ज्यावेळेस इंग्रज आणि पाश्चिमात्य संस्कृतीची जाणीव आपल्या समाज सुधारका व्हायला लागली, त्यावेळेस मित्रांनो त्यांना या गोष्टीची जाणीव झाली. त्यामुळे भारतीय समाजामध्ये सुधारणा घडून आणण्यात, भारतीय समाजामध्ये मित्रांनो काहीतरी बदल व्हावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तर पहा, भारतीय समाजाचे मागासले पण त्यांच्या अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्च-नीचतेच्या भ्रमकल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यात आहे. तर पहा मित्रांनो, म्हणजे भारतीय समाज मागासलेला का आहे ही जाणीव कधी झाली, ज्यावेळेस पाश्चिमात्य संस्कृती भारतामध्ये वावरू लागली किंवा त्यामध्ये मित्रांनो भारतीयांना ही जाणीव झाली, त्यावेळेस त्यांना ह्या कल्पना मनामध्ये आल्या की या ज्या काय चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहेत, जातीभेद आहे, यामुळे मित्रांनो भारतीय समाजाची प्रगती होत नाही, म्हणजे भारतीय समाज हा प्रगतीपथावर जात नाही याची जाणीव झाली. त्याच्यानंतर पहा, यांनी जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. देश प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष, अनिष्ट प्रवृत्तीचे निर्मूलन, मानवता, समता, बंधुता या तत्वावर आधारित समाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. म्हणजेच पहा मित्रांनो, जातीभेद निर्मूलन करायचं, त्याच्यानंतर अनिष्ट चालीरीती प्रथा समाजातल्या दूर करायच्या, त्याच्यानंतर मित्रांनो मानवता, समानता आणि बंधुता ही 3 मूलतत्वे भारतीय समाजामध्ये आणली पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी जाणीव जे काही सुशिक्षित भारतीय समाजातले जे काही तरुण होते यांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागली. मग त्याच्यानंतर पहा, भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी, आता हे प्रश्न निर्माण झाले तर हे प्रश्न दूर करण्यासाठी पहा काय प्रयत्न चालू केले. तर हे प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागली. मग पहा, आता हे जे का आपले सुशिक्षित लोक आहेत त्यांना जे का आपले विचार आहेत हे शिक्षणाद्वारे किंवा आपल्या लेखणीद्वारे समाजामध्ये पसरवायचे होते किंवा समाजापर्यंत, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवते होते. त्यासाठी त्यांना लागत होते एक माध्यम. म्हणजे त्यांनी मित्रांनो वेगवेगळ्या संस्था स्थापन केल्या, त्याच्यानंतर वेगवेगळे वृत्तपत्र स्थापन केली. यामुळे मित्रांनो भारतीय समाजामध्ये हळूहळू प्रगती होण्यामध्ये सुरुवात झाली. तर पहा, तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. आता भारतीय प्रबोधन कशाला म्हणतात, हीच जाणीव पहा, म्हणजे बंधुता, समता आणि मानवता ही जाणीव किंवा भारतीय समाजातल्या विविध चालीरीती प्रथा नष्ट व्हाव्यात, भारतीय समाज प्रगतीपथावर आणण्यासाठी त्याची आर्थिक प्रगती व्हावी, याच्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे, या गोष्टीची जाणीव ज्यावेळेस भारतातील सुशिक्षित लोकांना होऊ लागली, यालाच मित्रांनो भारतीय समाजातील काय प्रबोधन असे म्हणतात. भारतीय समाजातील प्रबोधन असे म्हणतात. प्रबोधन याचाच अर्थ मित्रांनो प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी निर्माण झालेल्या माणसाच्या मनामध्ये भावना म्हणजेच प्रबोधन, अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हे प्रबोधन होऊ लागलं. तर पहा, धर्म सुधारणा व समाज सुधारणेचे पर्व आता सुरुवात कधी झाली, प्रश्न विचारला जाईल की भारतामध्ये धर्म सुधारणेची सुरुवात सर्वप्रथम कोणी केली, तर ती केलेली मित्रांनो राजाराम मोहन राय. कोणी केली मित्रांनो, राजाराम मोहन राय. अत्यंत महत्त्वाचे
समाजसुधारक आहे? तर पहा, राजाराम मोहन राय यांनी इसवी सन 1828मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली यावर प्रश्न खूप वेळेस विचारले. तर ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली. कधी 1828मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी कुठे केली? तर बंगाल प्रांतामध्ये केली. कुठे मित्रांनो? बंगाल प्रांतामध्ये केली राजाराम मोहन राय यांनी. हा प्रश्न खूप वेळेस विचारलाय. त्यांनी अनेक भाषा धर्माचा अभ्यास केला होता. त्यातूनच त्यांनी अद्वैतवाची विचारसरणी विकसित केली. एकेश्वरवाद, उच्च नीचता, भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग, म्हणजे मित्रांनो पहा, जातीभेद त्यांनी केले नाही. त्याच्यानंतर कर्मकांडास त्यांनी विरोध केला. कर्मकांड म्हणजे जे काही चालीरीती समाजातल्या वाईट प्रथा होते यावर त्यांनी विरोध केला. प्रार्थनाच्या मार्गाने अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्वे होती. तर ब्राह्मो समाजाची तत्वे पहा, PSI STI भरतीला खूप वेळेस विचारले जातात. काय? तर पहा, एकेश्वरवाद, उच्च नीच भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थना मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची काय होती? तत्वे होती. पुढे पहा, राजाराम मोहन राय यांनी सती प्रथा बंद केली. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहा, सती प्रथा म्हणजे होती काय? तर पहा, पूर्वीच्या काळी भारतीय समाजामध्ये एखाद्या स्त्रीचं जर पती निधन पावला असेल तर त्या स्त्रीला त्याच पतीच्या सरणावर उडी मारली जायची. जर तिने या सरणावर उडी मारली नसेल तर त्या ठिकाणचे जे काही लोक होते तिला त्या सरणामध्ये ढकलून दिले जात होते. म्हणजेच मित्रांनो, जिवंत स्त्रीला आपल्या पतीच्या सरणावर उडी मारून त्या ठिकाणी तिचा जीव गमवावा लागत होता. म्हणजेच मित्रांनो, ही अशा प्रकारची सती प्रथा होती. म्हणजेच मित्रांनो, एखाद्या स्त्रीचा जर पती निधन पावला असेल तर तिला या समाजामध्ये जगण्याचा अधिकार पूर्वीच्या काळी नव्हता. तर ही प्रथा बंद व्हावी यासाठी मित्रांनो राजाराम मोहन राय अतिशय महत्त्वाचं कार्य केलेले मित्रांनो राजाराम मोहन राय यांनी. तर राजाराम मोहन राय यांनी ही प्रथा बंद करण्यासाठी विल्यम बेंटिंग हा जो काही इंग्रजांचा गव्हर्नर होता याच्याकडे मित्रांनो मागणी केली आणि याला हा कायदा करायला लावला. म्हणजेच विल्यम बेंटिंग यांनी मित्रांनो राजाराम मोहन राय आणि विल्यम बेंटिंग या दोघांनी मित्रांनो सती प्रथा बंद केलेली. कोणी सती प्रथा बंद केली? तर ती कधी केली? लक्षात ठेवा, 1829मध्ये. हा प्रश्न मित्रांनो खूप वेळेस म्हणजे 1829मध्ये सती प्रथा बंद केली. कोणी केली? राजाराम मोहन राय यांनी केली. त्यांच्यासोबत कोणता इंग्रज अधिकारी होता? तर विल्यम बेंटिंग हा इंग्रज अधिकारी होता. हे दोन्ही सुद्धा नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे. आगामी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढे पहा, बालविवाह, पडदा पद्धती यांना सुद्धा विरोध केला. राजाराम मोहन राय यांनी पहा बालविवाहाला विरोध केला, पडदा पद्धतीला सुद्धा विरोध केलेला आहे. बालविवाह म्हणजेच पहा मित्रांनो, पूर्वीच्या काळी 6-7 वर्षाची जरी मुलगी झाली किंवा 6-7 वर्षाचा जरी मुलगा असला तरी त्यांचा विवाह लावून दिला जायचा. तर राजाराम मोहन राय यांचं असं म्हणणं होतं की 6व्या-7व्या वर्षामध्ये एवढी मोठी जबाबदारी त्यांच्यावर स्वीकारणं, त्यांचं शिक्षणाचं वय आहे तर त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. या बालवयामध्ये त्यांचं जे काही खेळण्याचं बागडण्याचं वय आहे तर हे त्यांचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या बालवयामध्ये विवाह होणे हे योग्य नाही, अशा स्वरूपाचं मत मित्रांनो राजाराम मोहन राय यांचं होतं. त्यामुळे त्यांनी बालविवाह प्रथेला विरोध केलेला होता. हे भारतामधले आद्य समाज सुधारक म्हणून राजाराम मोहन राय यांच्याकडे ओळखलं जातं. तर राजाराम मोहन राय मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचे समाज सुधारक होते. तर यांनी पहा बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध करण्यासाठी त्यांनी आता कुठल्या प्रसारमाध्यमाचा वापर केला? तर पहा, त्यांनी संवाद कौमुदी हे अतिशय महत्त्वाचं त्यांचं जे काही पुस्तक आहे मित्रांनो हे गाजले आहे. तर पहा, विधवा विवाह, स्त्रियाचे शिक्षण याचे समर्थन केले. म्हणजे पहा, बालविवाहाला विरोध केला, पडदा पद्धती बंद व्हावी यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. पुन्हा पहा, विधवा विवाह म्हणजे विधवा विवाह केला जावा. पूर्वीच्या काळी जे काही महिला आहे तिचा पती निधन जर म्हणजे का समस्या कशी होती मित्रांनो, पहा बालवयामध्ये लग्न जर झालं तर म्हणजे 7व्या-8व्या वर्षी लग्न व्हायचं, त्याच्यानंतर 1-2 वर्षामध्ये जरी पती मेला म्हणजे 10-12 वर्षाची जरी मुलगी झाली तर ती जर विधवा जर नंतर झाल्याच्या नंतर ती एकटं जीवन कसं जगणार? म्हणजे तिला कोणाचा तरी आधार हवा. म्हणून मित्रांनो बालविवाह पद्धतीला विरोध केला. बालविवाह जर पद्धती झाली असेल तर पती जर निधन झाला असेल तर त्या ठिकाणी त्या महिलेला लग्न करण्याचा अधिकार नव्हता. म्हणून विधवा विवाह झाला पाहिजे अशा स्वरूपामध्ये राजाराम मोहन राय यांचं म्हणणं होतं. कारण की 10 ते 12 वर्षाची मुलगी 6 ते 7व्या वर्षामध्ये तुम्ही तिचं लग्न लावून देता, नंतर काही कारणास्तव 2 ते 3 वर्षाच्या नंतर जर तिचा पती निधन जर पावला तर अवघ्या वयाच्या 10व्या ते 12व्या वर्षापासून विधवाच राहावं लागायचं. त्यामुळे ही प्रथा बंद झाली पाहिजे. त्यांना सुद्धा लग्न करण्याचा अधिकार परत सुद्धा दिला पाहिजे. म्हणजे विधवाला परत विवाह करण्याचा अधिकार दिला पाहिजे, अशा स्वरूपाचं मत राजाराम मोहन राय यांचं होतं. पुढे पहा, स्त्री शिक्षणाचे समर्थन केले. त्यांनी जे काही स्त्री आहेत यांना शिक्षणापासून वंचित राहता नाही आलं पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले आहे. म्हणजे स्त्रीला सुशिक्षित बनविलं पाहिजे. स्त्री ही समाजातील अर्धांगिनी आहे, समाजामधला एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे तिची सुद्धा प्रगती झाली पाहिजे, जेणेकरून समाजाच्या समाजामध्ये अर्धे पुरुष आणि अर्धी स्त्री असतात. केवळ पुरुषच जर शिकत जर केले तर याचा अर्थ अर्ध्या समाजाचा विकास होत आहे, अर्धा समाज हा पाठीमागच राहत आहे. तर असं नाही झालं पाहिजे. त्यामुळे स्त्रीला सुद्धा शिक्षणाचा अधिकार भेटला पाहिजे, अशा स्वरूपाचं मत राजाराम मोहन राय यांचं होतं. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. पोलीस भरतीला खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे.
कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना कोण केली? तर कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केलेली आहे. पुढे पहा, त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे त्यांनी संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली. म्हणजे राजाराम मोहन राय यांचे जे काही विचार आहेत हे तळागाळातील समाजातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी त्यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र काढले. व्हेरी IMP असलेलं वृत्तपत्र आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणाचं आहे असा प्रश्न जर विचारला तर राजाराम मोहन राय यांचं आहे. तर संवाद कौमुदी या वृत्तपत्रातून मित्रांनो त्यांनी त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे केलेले. तर अशा प्रकारे राजाराम मोहन राय यांनी आपलं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. आता पुढचे समाज सुधारक पहा. आता प्रार्थना समाज पाहू. तर प्रार्थना समाजाची स्थापना कोण केली? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. आणि प्रार्थना समाजाने समाजामध्ये बदल घडण्यासाठी कुठल्या प्रकारचे प्रयत्न केले हे आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा काय प्रयत्न केले. दादोबा तर्खडकर यांनी 1848 साली, आता 1848 मध्ये एक महत्त्वाची घटना सुद्धा घडलेली आहे, हे तुम्हाला माहीत असेल. 1848 मित्रांनो, 1848 मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा काढण्यात आली. आणि ही पहिली मुलींची शाळा पुणे या ठिकाणी भिडेवाड्यामध्ये बुधवार पेठेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढली होती. हे दोन इसवी सन लक्षात ठेवा. 1848 मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा काढली गेली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतातली पहिली मुलींची शाळा काढलेली आहे. आता पहा, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली. पुढे पहा, पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सदस्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. म्हणजे परमहंस सभेची स्थापना कोण केली? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली. आता परमहंस सभेची स्थापना झाली याचा अर्थ तिला काहीतरी लोक येऊन मिळाले किंवा कोणते तरी कार्यकर्ते सुद्धा मिळाले. मग या कार्यकर्त्यांनी पुढे काय केलं मित्रांनो? ही परमहंस सभा परत नंतर लयास गेली. आता ही परमहंस सभा जर लयास गेल्याच्या नंतर आपलं कुठलं तरी कार्य मित्रांनो या ठिकाणी चालू राहावं म्हणून मित्रांनो त्यातल्याच काही सदस्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. पुढे पहा, दादोबाचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. आता पहा, प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे. तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. कोण होते? आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. पुढे पहा, या संस्थेत मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर येऊन मिळाल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढली. मग मुंबई विद्यापीठाचे जे काही सुशिक्षित तरुण होते हे कोणाला येऊन मिळाले? प्रार्थना समाजाला येऊन मिळालेले आहेत. समाजाची प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली होती. पुढे पहा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व गोपाळ भंडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालविले. हा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे की प्रार्थना समाजाचे कार्य पुढे कोण चालविले. हा प्रश्न मित्रांनो PSI STI भरतीला खूप वेळेस आलेला प्रश्न आहे. तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे व डॉक्टर राघव भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालविलेले आहे. पुढे पहा, मूर्तीपूजेला विरोध केला. म्हणजे प्रार्थना समाजाने कशाला विरोध केला? मूर्तीपूजेला विरोध केला. एकेश्वरवाद, त्याच्यानंतर पहा कर्मकांडात सुद्धा विरोध केला. प्रार्थना समाजाची तत्व होती. म्हणजे पहा, मूर्तीपूजेला विरोध करणे, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्वे होती. जवळपास मित्रांनो जेवढे काही सामाजिक सुधारणा होण्यासाठी जे काही जसे की सत्यशोधक समाज असेल, प्रार्थना समाज असेल, त्याच्यानंतर परमहंस सभा असेल, ह्या वेगवेगळ्या जे काही सभा मित्रांनो स्थापन झाल्या यांच्या जवळपास तत्वे ही एकसारखीच होती. थोडाफार बदल होता, तत्वे ही मित्रांनो एकसारखीच होती. पुढे पहा, उपासना प्रार्थनेवर त्यांचा भर होता. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालय प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी आता कुठलं कार्य केलं पहा? अनाथालय स्थापन केली. अनाथालय म्हणजेच मित्रांनो ज्या ठिकाणी ज्या मुलाला आईवडील नाहीत अशा मुलाला त्या अनाथालयामध्ये नेलं जायचं. किंवा बालविवाह असल्यामुळे मित्रांनो पहा, काही स्त्रिया बालविवाहामध्ये याचे लग्न व्हायचं, लग्न झाल्याच्या नंतर त्यांना विधवा झाल्याच्या नंतर त्यांना आधार नसायचा, तर अशा सुद्धा स्त्रियाला अनाथालयामध्ये आणलं जायचं. स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा. पहा, कामगार म्हणजे जे काही कामगार होते आता हे दिवसभर काम करायचे म्हणून त्यांना शाळेपासून वंचित राहावं लागायचं. म्हणजे ते सुशिक्षित झाले पाहिजे म्हणून त्यांना दिवसभर काम करावं लागायचं, तर त्यांना शिक्षण कसं भेटणार यासाठी त्यांनी रात्रशाळा काढल्या, जेणेकरून ते दिवसभर काम करतील आणि रात्रीच्या वेळी येऊन जेवढा काय 1-2 तास वेळ भेटेल त्यामध्ये ते अभ्यास करतील किंवा त्यांना ती शाळेची म्हणजे त्यांना सुशिक्षित होण्याची संधी भेटेल. त्यामुळे प्रार्थना समाजाने जे काही कामगारांसाठी रात्रशाळासुद्धा सुरू केलेल्या होत्या. दलितांसाठी संस्थासुद्धा त्यांनी सुरू केल्या. प्रार्थना समाजाचे सदस्य कोण होते पहा? विठ्ठल महर्षी शिंदे यांनी डिस्प्रेस क्लासेस मशीनची स्थापना केली. व्हेरी IMP असलेला प्रश्न आहे.
डिस्प्लेड क्लास मशीनची स्थापना कोणी केली? तर डिस्प्लेड क्लास मशीनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली. हा प्रश्न फेरी IMP असलेला प्रश्न आहे. फेरी IMP असलेला प्रश्न आहे. डिस्प्लेड क्लासेस मशीनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. आगामी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा प्रश्न फेरी IMP आत्ताच करून देतो तुम्हाला. फेरी IMP असलेला प्रश्न आहे, नोट डाऊन करून ठेवा. पुढे पहा, सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. आता सत्यशोधक समाज आपण पाहूयात. आता सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली हे तुम्हाला माहीतच असेल. अतिशय महत्त्वाचा मित्रांनो हा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला, सत्यशोधक समाजाची स्थापना कोण केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे या ठिकाणी केलेली आहे. आणि ती कधी केली? 1873 मध्ये केली. इसवी सन जर विचारलं तर 24 सप्टेंबर 1873 मध्ये केले. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. वरिष्ठ लिपिक अकोला या ठिकाणी हा विचारलेला प्रश्न आहे. दोन प्रश्न मित्रांनो तुम्हाला परीक्षेला विचारले होते वरिष्ठ लिपिक पदासाठी अकोला या ठिकाणी. एक म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली, आणि दुसरा प्रश्न असा होता की सत्यशोधक जो काही समाज आहे, हा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते. तर पहा, समाजसुधारक, त्यांनी चालविलेली वृत्तपत्रे, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्या संस्थेचं कार्य काय होतं यावर आधारित परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पहा, समतेच्या तत्वावर आधारित. आता याच्यामध्ये सत्यशोधक, आता सत्य म्हणजे काय मित्रांनो? सत्याच्या बाजूचा विचार करणारा. म्हणजे या शब्दामध्येच मित्रांनो तुम्हाला सत्यशोधक समाजाचे नेमकं कार्य काय असतील, सत्यशोधक समाज म्हणजे नेमका काय असेल याची कल्पना आली असेल. सत्यशोधक म्हणजे सत्याची बाजू धरणारा, सत्याच्या बाजूने विचार करणारा, आणि सत्य जे असेल तेच मित्रांनो त्याच्या आपल्या म्हणजे जे काही सत्य जे काय आहे तेच समाजापुढे मांडण्याचं कार्य या सत्यशोधक समाजांनी केलेलं आहे. तर पहा, सत्यशोधक समाजाचे कार्य पहा, समतेच्या तत्वावर आधारित समाजाची निर्मिती सत्यशोधक समाजाने करण्याचे कार्य केले. म्हणजे समतेच्या तत्वावर आधारित म्हणजे जातीभेद न करता, कुठल्याही प्रकारचा भेदभाव, गरीब श्रीमंत आहे किंवा हा हलक्या जातीचा आहे किंवा हा वरिष्ठ जातीचा आहे, अशा कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता सामाजिक जी काही मित्रांनो हा समाजाची जी काही स्थापना आहे सत्याच्या मार्गावर आधारित करण्याचं कार्य सत्यशोधक समाजांनी केलेलं आहे. त्यांनी पहा अस्पृश्यतेला विरोध केला. अस्पृश्यता म्हणजेच पहा, पूर्वीच्या काळी मित्रांनो जे काही जाती धर्मातले लोक होते त्यांचा स्पर्श किंवा त्यांची सावली ही काय मित्रांनो ही अशुभ मानली जायची. त्यामुळे मित्रांनो त्यांना त्यांची सावली किंवा म्हणजे त्यांना समाजामध्ये हिंतेचं वागलं जायचं, म्हणजे त्यांना स्पर्श करायचा नाही, म्हणजे अस्पृश्य असे होते. तर यांच्या मित्रांनो ही प्रथा बंद झाली पाहिजे यासाठी कार्य सत्यशोधक समाज यांनी केलेलं आहे. तर पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. हा कलम लक्षात ठेवा, कलम 17 अस्पृश्यता विरोधी असलेली कलम आहे. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. शिक्षणाचा पुरस्कार सुद्धा मित्रांनो सत्यशोधक समाजांनी या ठिकाणी केलेला आहे. पुढे पहा, त्यांचं कार्य स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. पूर्वीच्या काळी स्त्रीला शिक्षण मिळत नव्हतं, तर हे शिक्षण मिळण्यासाठी राजा राममोहन राय यांनी महत्त्वाचं कार्य केले. त्यांनी त्यांची स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले यांना सुशिक्षित केलं, आणि त्याच्यानंतर त्यांना पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांना या ठिकाणी मान मिळालेले. त्यामुळे पहिल्या शिक्षिका व पहिल्या मुख्याध्यापिका कोण? तर सावित्रीबाई फुले, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. पुढे पहा, फुले यांनी ब्राह्मणाचे कसब, त्यांनी पहा वेगवेगळे ग्रंथसुद्धा लिहिले, ज्या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांचे जे काही विचार आहेत ते समाजापर्यंत पोहोचावेत यासाठी पहा ब्राह्मणाची कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकाच्या माध्यमातून मित्रांनो त्यांनी समाज प्रबोधन केलेले. हे पुस्तके लक्षात ठेवा. ब्राह्मणाचे कसब महात्मा ज्योतिबा फुले, गुलामगिरी महात्मा ज्योतिबा फुले, शेतकऱ्याचा आसूड महात्मा ज्योतिबा फुले, सार्वजनिक सत्यधर्म महात्मा ज्योतिबा फुले. आता सार्वजनिक सत्यधर्म हा पुस्तक लक्षात ठेवा. सार्वजनिक सत्यधर्म हे जे काय मित्रांनो महत्त्वाचं पुस्तक आहे, तर हे कशासाठी लिहिलं त्यांनी? हे अमेरिकेच्या जनतेला अर्पण केलेलं पुस्तक आहे, आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना अर्धांगवायू झाला होता उजव्या साईडने, त्यामुळे त्यांनी कुठलं पुस्तक आहे की जे डाव्या हाताने लिहिले, तर ते सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक डाव्या हाताने लिहिलेले आहे. प्रश्न खूप वेळेस विचारला आहे. हा प्रश्न PSI ST आहे, तलाठी ग्रामसेवक भरतीला विचारलेला प्रश्न आहे की सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुलेचा असून महात्मा ज्योतिबा फुले यांनी हा ग्रंथ कोणत्या देशातील लोकांना अर्पण केला, तर तो अमेरिकेच्या जनतेला अर्पण केलेला हा ग्रंथ आहे. किंवा प्रश्न असा विचारला जाईल, सत्यशोधक समाजांनी सुरू केलेला सार्वजनिक सत्यधर्म हे जे काही पुस्तक आहे हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी काही काळ डाव्या हाताने कशामुळे लिहिलं, तर त्यांना पक्षघात म्हणजेच हा आपण जे काही मित्रांनो आपल्याला काय म्हणता येईल त्याला अर्धांगवायू हा आजार झाल्यामुळे त्यांनी डाव्या हाताने हा लिहिलेला ग्रंथ आहे. एवढे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. या पुस्तकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. स्त्री पुरुष अथवा माणसामध्ये भेदभाव निर्माण करणाऱ्या चालीरीतीवर त्यांनी कडक प्रहार केलेले. म्हणजे
स्त्री आणि पुरुष यामध्ये भेदभाव करू नका, माणसामध्ये भेदभाव करू नका, असं मत राजाराम मोहन राय महात्मा ज्योतिबा फुले यांचं होतं. जवळपास मित्रांनो सर्व समाजसुधारकाचं कार्य हे सारखंच आणि मिळतं जुळतं एकच ध्येय होतं, ते म्हणजे समाजाला प्रगतीपथावर आणण्याचं कार्य केलेलं आहे. पुढे पहा आर्य समाज. आता आर्य समाजाचे महत्त्वाचे कार्य पहा. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. हा सुद्धा प्रश्न मित्रांनो विचारलेला आहे. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये केलेली. कधी? 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ती केली मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती. यांनाच मूळशंकर आंबाशंकर तिवारी यांचं मूळ नाव आहे मूळशंकर आंबाशंकर तिवारी. हा महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. तर आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये झाली. जर तुम्हाला डेट विचारली तर 10 एप्रिल 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना मुंबई या ठिकाणी झालेली आहे. तर आर्य समाजाचा मित्रांनो गाजलेला ग्रंथ खूप वेळेस परीक्षेला विचारला जातो. तर सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला. किंवा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणत्या समाजाशी संबंधित? तो आर्य समाजाशी संबंधित आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. म्हणून मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला. हा ग्रंथ कोणत्या समाजाशी संबंधित? हा आर्य समाजाशी संबंधित आहे. आणि वेदाकडे परत चला असं मत कोणी मांडलं होतं? तर वेदाकडे परत चला हे मत आर्य समाजांचं आहे, म्हणजेच स्वामी दयानंद सरस्वती यांचं आहे. पुढे पहा. हा वेदावर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्या जातीभेदांना स्थान नव्हते, स्त्री पुरुष समानता होती असे प्रतिपादन त्यांनी केले. वेदाकडे परत चला हा मंत्र भारतीयांना कोणी दिला? हा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे. तर वेदाकडे परत चला हा जो काही मित्रांनो हा जो काही मंत्र आहे मित्रांनो भारतीयांना आर्य समाजाने दिलेलं आहे. हे आर्य समाजाचं ब्रीद वाक्य असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे हे वाक्य तुम्हाला. आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या. आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्था सुद्धा सुरू केल्या. पुढचे समाज सुधारक मित्रांनो पुढे पहा रामकृष्ण मिशन. आता रामकृष्ण मिशन कोणाशी संबंधित आहे? तर रामकृष्ण मिशन मित्रांनो स्वामी विवेकानंद यांच्याशी संबंधित. कोणाशी? स्वामी विवेकानंद. आता स्वामी विवेकानंद यांची मित्रांनो हे तरुणाच्या गळ्यातले ताईत म्हणून ओळखले जातात. यांची 12 जानेवारी हा दिवस 12 जानेवारी मित्रांनो हा दिवस युवक दिन म्हणून साजरा केला जातो आणि ती स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. तर आगामी पोलीस भरतीसाठी हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे की तरुणाचे जे काही मित्रांनो म्हणजेच तरुणांना जो काही 12 जानेवारी हा जो काही दिवस आहे हा दिवस मित्रांनो युवक दिन म्हणून साजरा केला जातो. तर हा कोणाचा जन्मदिवस आहे? तर तो आहे मित्रांनो स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस. खूप वेळेस परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. यांनी पहा रामकृष्ण मिशन. आता रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य. आता स्वामी विवेकानंद कोणाचे शिष्य होते? तर स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. कोणाचे होते? रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. कोण होते? स्वामी विवेकानंद. म्हणजे प्रश्न असा विचारला जाईल की स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? तर रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते. पुढे पहा 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली 1897 मध्ये. इसवी सन लक्षात ठेवा. हा प्रश्न खूप वेळेस विचारला. 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. कोणी केली? स्वामी विवेकानंद यांनी केलेली. मग पुढे पहा रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्य केली. दुष्काळग्रस्तांना मदत केली. पहा दुष्काळग्रस्तांना सुद्धा त्यांनी मदत केली. रोगी दीनदुबळ्यांचा औषधोपचार, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रावर मिशनने कार्य केले आहे व आजही करत आहे. स्वामी विवेकानंद उत्तम वक्ते होते. स्वामी विवेकानंद हे उत्तम वक्ते होते. त्यांनी 1893 मध्ये शिकागो अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी मित्रांनो पहा अमेरिकेमधील शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व कोणी केले? तर ते केले स्वामी विवेकानंद यांनी केलेलं आहे. भारतातील तरुणांना उठा जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश कोणी दिलेला आहे? तर हा संदेश दिला मित्रांनो स्वामी विवेकानंद यांनी. पहा काय संदेश दिलेला आहे. भारतातील तरुणांना त्यांनी संदेश दिले उठा जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. म्हणजे जोपर्यंत तुमचं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबू नका अशा स्वरूपाचा संदेश भारतीय समाजातील तरुणांना कोणी दिला? तर स्वामी विवेकानंद यांनी दिला. हा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाईल. पुढे पहा आता शीख समाजातील सुधारणा आपण पाहूयात. तर शीखामधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे शिंग सभा स्थापन झाली. या संस्थेचे शीख समाजात शिक्षणाचा प्रसार आधुनिकीकरण घडून आणले. पुढे अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवल्या. पुढे पहा
स्त्रीविषयक सुधारणा. आता ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला. त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, समानतेची वागणूक दिली जात नव्हती. बालविवाह, जरट कुमारी विवाह. आता जरट कुमारी विवाह म्हणजे मित्रांनो, मुलगी राहायची 10 ते 12 वर्षाची आणि मुलगा राहायचा 30 ते 35 वर्षाचा. अशा स्वरूपात जरट कुमारी विवाह म्हणून त्याला गणलं जायचं. तर हा विवाह पद्धती बंद झाली पाहिजे. हुंडा पद्धती, त्याच्यानंतर सती प्रथा, केशवपण, विधवा विवाहास विरोध, अशा प्रथांना समाजात हत्या तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेंटिंग यांनी या ठिकाणी केलेले. म्हणजेच मित्रांनो, लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी भारतीय समाजामध्ये सुधारणा घडून आणण्याचं महत्त्वाचं कार्य कोणी केलेले? हा एक इंग्रज अधिकारी होता. आणि लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी मित्रांनो भारतीय समाजामध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी भारतीय समाजातले जे काही समाजसुधारक होते यांनी सांगण्यावरून मित्रांनो ह्या प्रथा बंद करण्यासाठी महत्त्वाची भूमिका विल्यम बेंटिंग यांनी, या तत्कालीन गव्हर्नर होते, यांनी निभावली आहे. त्यामुळे मित्रांनो विल्यम बेंटिंग यांना भारतातील समाजसुधारकाचे इंग्रजांच्या प्रवृत्तीने प्रयत्न करणारे समाजसुधारक म्हणजेच विल्यम बेंटिंग हे आहेत. यांचं नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कायदा करण्यासाठी राजा राममोहन राय यांच्यासारख्या समाजसुधारकांनी यांना मदत केली. म्हणजे मित्रांनो जे काय भारतातले समाजसुधारक होते हे विल्यम बेंटिंग यांना विनवणी करायचे. म्हणजे त्यांच्या काळामध्ये, ज्यावेळेस विल्यम बेंटिंग पदावर गव्हर्नर म्हणून होते त्यावेळेस. पुढे पहा, गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. पहा, गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी. हा प्रश्न तुम्हाला खूप वेळेस विचारला जाईल की लोकहितवादी कोणाला म्हणतात? तर गोपाळ हरी देशमुख यांना म्हणतात. गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव काय? तर लोकहितवादी हे गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव आहे. तर यांनी शतपत्रे कशातून लिहिली? तर पहा, शतपत्रातून त्यांनी स्त्री पुरुष समानता असा पुरस्कार त्यांनी केलेला आहे. पुढे पहा, 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी साथ दिली. समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका, निंदा तत्कारूनही त्या ठिकाणी पहा, म्हणजे समाजातले ज्यावेळेस सावित्रीबाई फुले सुशिक्षित झाल्या त्यावेळेस त्यांनी शिक्षणाचं कार्य, स्त्रींना शिक्षणाचं कार्य करण्याचं कार्य केलं. तर जे काही स्त्री आहे ह्या स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवलं पाहिजे असे त्यावेळेस समाजाची धारणा होती. स्त्री ही सुशिक्षित नाही झाली पाहिजे, फक्त चूल आणि मूल एवढं तिचं कार्य राहिलं पाहिजे. तर हे कार्य त्यांचं पुढं गेलं पाहिजे. स्त्रींनी सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्य केलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही समोर गेली पाहिजे. त्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. आणि यासाठी मित्रांनो त्यांना शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. ज्या समाजासाठी ही स्त्री म्हणजे ज्या समाजाची स्त्रियांना प्रगतीपथावर आणण्यासाठी किंवा त्यांना शिक्षण मिळावं यासाठी सावित्रीबाई फुले यांनी कार्य केलं, त्यासाठी त्यांना समाजाच्या टीकेला समोर जावं लागलं. समाजाने जी काही निंदा केली ही निंदा पत्करूनही त्यांनी हे कार्य, महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. पुढे पहा, महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना सुद्धा केलेली आहे. केशवपनाची पद्धत सुद्धा बंद केली. प्रश्न विचारला जाईल की केशवपनासाठी नाभिकाचा संप कोणी घडून आणला होता? तर तो आणला होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी घडून आणलेला होता. पुढे पहा, पुढे पहा मित्रांनो, म्हणून नाभिकाचा संप घडून आणला होता. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी महत्त्वाचं कार्य केलेले. म्हणजे जे काही स्त्री आहेत जर त्या विधवा झालेल्या असतील तर त्यांचा पुनर्विवाह झाला पाहिजे अशा स्वरूपाचं मत या ठिकाणी होतं. पहा मित्रांनो, कोणाचं होतं? तर हे होतं विष्णू शास्त्री. या ठिकाणी पहा, पंडित चंद्र विद्यासागर यांचं होतं. कोणाचं? ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं हे मत होतं की त्यांनी महत्त्वाचं कार्य असं केले की विधवाचा पुनर्विवाह घडून आणण्याचं कार्य ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केले. त्यांनी समाजाची जे काही टीका आहेत ही टीका पत्करून सुद्धा स्त्रियांचा विवाह या ठिकाणी लावून दिले. जी स्त्रिया विधवा झाली त्यांचा विवाह लावून देण्याचं कार्य ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी केलेले. पुढे पहा, विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतुल यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. पुढे पहा, गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या गोपाळ गणेश आगरकर यांचं जे काही महत्त्वाचं वृत्तपत्र होतं त्याचं नाव आहे मित्रांनो सुधारक. हे कधी सुरू झालं? तर 1888 मध्ये. 1888 मध्ये कोणी चालू केले? गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. बालविवाह संमती वयाचा कायदा, परखड मते मांडली. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती. हा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे की मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोणी भरवली होती? तर विठ्ठलरामजी शिंदे यांनी भरवली होती. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलाय. पहा, ताराबाई शिंदे हा बुलढाणा जिल्ह्याच्या होत्या. यांनी हा खूप वेळेस हा प्रश्न विचारला आहे की स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ मित्रांनो कोणी लिहिलाय? तर ते लिहिलेले ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलाय.
तर पहा, जहाल भाषेतील स्त्रियांच्या हक्काचा पुरस्कार केला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. विधवा परित्यक्ते यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहावे हा त्यांचा हेतू होता. त्यांच्या प्रयत्नातूनच 20व्या शतकातील भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली. तर पहा, पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी या ठिकाणी केलेली. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो पहा, या ठिकाणी त्यांनी पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले. पुढे त्याचं रूपांतर मित्रांनो महर्षी ठक्कर महिला विद्यापीठ म्हणून त्याचं रूपांतर करण्यात आलेलं होतं. रमाबाई पहा, पंडिता रमाबाई यांनी शारदाश्रम या संस्थेची स्थापना केली. कोणी? पंडिता रमाबाई यांनी शारदाश्रम या संस्थेची स्थापना केलेली आहे. यामध्ये पहा, या शारदाश्रममध्ये दिव्यांग मुली, स्त्रिया यांच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली. म्हणजे शारदाश्रम या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. त्यांनी त्या ठिकाणी पहा, अनाथ बालके, अनाथ स्त्रिया, त्याच्यानंतर ज्या स्त्रिया विधवा झालेल्या त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी कोणी स्वीकारली? तर ती जबाबदारी स्वीकारली शारदाश्रम, म्हणजे याचा अर्थ पंडिता रमाबाई यांनी स्वीकारली. पंडिता आता पहा, पुढे रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना केली. मग रमाबाई रानडे यांनी पहा सेवा सदन संस्थेची स्थापना केली. आता या संस्थेचं महत्त्वाचं कार्य पहा, या संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम कोणत्या संस्थेने स्थापन केला? तर सेवा सदन या संस्थेने स्थापन केला. सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर रमाबाई रानडे यांनी केली. त्यांनी स्त्री शिक्षणाचा मतदानाचा हक्क या ठिकाणी मिळवलेला आहे. म्हणजे स्त्री शिक्षित झालीच पाहिजे यासाठी त्यांनी मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे पहा, शारदा सदन या संस्थेची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली. तर स्त्रियांना सुद्धा पूर्वीच्या काळी स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता, तर स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून त्यांनी सरकारकडे मागणी केली होती. स्त्रियावरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडलेली आहे. पुढे पहा, महात्मा गांधी यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला व स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान मोलाचे योगदान दिलेले सुद्धा आहे. म्हणजे पहा मित्रांनो, स्त्रियांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये आणण्याचं कार्य कोणी केलेले? तर महात्मा गांधी यांनी स्त्रियांना भारताचे जे काही समाज सुधारणा असेल किंवा भारतामध्ये जे काही भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जे काही मित्रांनो प्रयत्न चालू होते, यामध्ये स्त्रियांचा सुद्धा सहभाग व्हावा, म्हणजे भारतातील स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढावा यासाठी महात्मा गांधी यांनी प्रयत्न केलेले. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण महत्त्वाचे समाजसुधारक या ठिकाणी पाहिलेले आहेत. उर्वरित जे काही समाजसुधारक आहे मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मुस्लिम समाजामध्ये कुठल्या समाज सुधारणा झाले, त्यामध्ये मुस्लिम समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणत्या समाजसुधारकांनी कार्य केले, कुठल्या प्रकारचे कार्य केले, त्यासाठी त्यांनी कुठल्या संस्था स्थापन केल्या, कुठले वृत्तपत्रे त्यांनी चालवले होते, याविषयी हिंदू समाजातील चळवळी याविषयी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तर हा होता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.